मित्रांनो आजकाल सेल ना नावापुरतीच असतात. म्हणजे आता एक सेल संपलाय आणि आता नवीन अजून एक सेल आलाय. आणि तुम्हाला सांगू का, खरंच हे जे प्राइजेस आजकाल जे प्राइजेस आहेत ना त्याच्यावरती मला विश्वासच बसत नाही. कारण की एकाच दिवशी एक येतं, दुसऱ्या दिवशी लगेच वाढतात, परत कमी होतात. मला तर काही कळत नाही. आणि आता जो सेल चालू आहे, फ्रीडम सेल, अमेझॉनचा सुद्धा फ्रीडम सेल आहे, फ्लिपकार्टचा सुद्धा फ्रीडम सेल आहे, एकाचा कोणाचा तरी ग्रेट फ्रीडम सेल आहे. ऑगस्ट 15च्या नावाने एक सेल आणलेला आहे त्यांनी. आणि आम्ही भरपूर रिसर्च केला, सगळे डील्स बघितले आणि एक 5-6 डील्स आहेत. जर का तुम्ही 6 महिने पुढे घेण्याचा विचार करत असाल तर मी म्हणेन तुम्ही आत्ता घ्या. कारण की त्या मानाने आत्ता प्राइजेस खूप चांगले आहेत. जर का तुम्हाला फोन पाहिजे, नवीन घ्यायचा आहे, आत्ता घ्या. प्रत्येक प्राइस रेंज मध्ये अंडर 20, अंडर 30, अंडर 40, अंडर 50 आणि फ्लॅगशिप सगळ्या लेवलचे मी डील सांगणार आहे. जे काय सांगणार आहे ना सगळे टॅग केलेले आहेत. खाली लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. गो अँड चेक इट आउट. तुमच्यासाठी करतो मित्रांनो, म्हणजे तुमचे पैसे वाचावे. तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, सबस्क्राईब. डू दॅट राईट नाउ. चला, सगळ्यात आधी बजेट टाईट असेल तरी सुद्धा तुम्हाला चांगला फोन पाहिजे असेल तर अंडर 20,000 इन्फिनिक्स GT 35G. विचार करा, डायमेन्सिटी 7400 आहे. याच्यामध्ये 144 हर्ट्जचा एमोलेड डिस्प्ले येतो. एक्सलंट डिस्प्ले आहे. गोरिल्ला ग्लास 7 आयचं प्रोटेक्शन येतं. 8/128 व्हेरियंट मिळतो. आजकाल ना आता जे फोन लॉन्च झालेत ना लिटरली 6/128 व्हेरियंट मिळतात डायमेन्सिटी 7400 वरती. काय प्राइस आहे? 25,000, 28,000, 30,000, 35,000. विचारूच नका. हा तुम्हाला 19,500 मध्ये मिळते. 19,499 मध्ये 8/128 व्हेरियंट इन्फिनिक्स GT 35G. बरं, पुढचं जर का 30,000च्या आतमध्ये तुम्हाला चांगला पाहिजे असेल तर माझ्या हिशोबाने एकच फोन आहे ज्याला मी जवळ ऑलराऊंडर म्हणेन. एवढंच आहे की त्याच्यामध्ये टेलिफोटो नाही पण बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. मोटोरोला H70 एकतर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळतोय. 27,999 ला मिळतोय. ह्याच्यामध्ये तुम्हाला 7 Gen 4 मिळतो. आता एक फोन लॉन्च झालाय 7 Gen 4 चा, तो 55 का 60,000 ला आहे. म्हणजे विचार करा, तेच तुम्हाला अंडर 30,000 मिळतंय. 50+50 मेगापिक्सेलचा मागं कॅमेरा सेटअप आहे. टेलिफोटो नाहीये पण 50+50 अल्ट्रा वाईड असा मिळतोय. ऍब्सोल्युटली परफेक्ट. आणि डिस्प्ले सुद्धा चांगला आहे. 6.67 इंचचा POLED डिस्प्ले 120 हर्ट्जचा. सो एक्सलेंट अंडर 30,000. अंडर 40,000 परत एकच डील मला आवडलेली आणि माझ्या हिशोबाने ह्या स्पेसिफिकेशन्स बरोबर जर का आत्ता दुसरे फोन्स बघितले तर लिटरली 20,000 रुपये एक्स्ट्रा आहे. मी म्हणतोय रेनो 14 1 वर्ष जुना आहे फोन, 2 जनरेशन. म्हणजे आता रेनो 16 आलाय, त्याची स्पेसिफिकेशन ह्याच्याहून कमी आहेत आणि ह्याच्यापेक्षा 20,000 प्राइस जास्त आहे त्याची. विचार करा, रेनो 14 8256 वेरियंट 36,999 ला मिळतोय. 6000 mAh ची बॅटरी आहे, मोठी बॅटरी आहे आणि 80 वॉटचं सुपरबुक चार्जिंग सुद्धा येतं. जर का डिस्प्ले बद्दल सांगायचं झालं तर 1.5K रेझोल्यूशनचा एमोलेड डिस्प्ले येतो. डायमेन्सिटी 8350 प्रोसेसर आहे 4nm चा. 1.5 मिलियन अंतुर स्कोर येतो. LPDDR5X रॅम टाइप, UFS 3.1 स्टोरेज टाइप आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेल प्लस 50 मेगापिक्सेल प्लस 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड, 50 मेगापिक्सेलचा 3.5X टेलिफोटो मिळतो. त्यामुळे कम्प्लीट सेटअप आहे आणि याचे फोटो सुद्धा स्क्रीनवरती दाखवतोय. एक्सलंट आहे. माझ्या हिशोबाने अंडर 40,000 दॅट इज द मोस्ट बेस्ट डील आय विल से. 40 ते 50च्या घरात जर का पाहिजे तर S25 FE गॅलेक्सीचा फ्लिपकार्ट वरती इफेक्टिव्ह प्राइस 47,999 आहे. कॅमेरा चांगले आहेत, 1 UI मिळतं, 6.7 इंचचा डायनामिक एमोलेड 2X डिस्प्ले मिळतो. जबरदस्त डिस्प्ले आहे. गोरिल्ला ग्लास विक्टस प्लसचं प्रोटेक्शन सुद्धा तुम्हाला मिळतं. एवढंच आहे. Exynos 2400 आहे पण वाईट प्रोसेसर नाहीये. 2.1 मिलियन अंतुर स्कोर येतो विच आय थिंक इज क्वाईट गुड. ह्याच्यामध्ये सुद्धा 15 वॉट वायरलेस चार्जिंग आणि 45 वॉटचं वायर्ड चार्जिंग मिळतं. आणि 6 नाही 7 वर्षाचे अपडेट्स मिळतात. त्यामुळे एक्सलंट. कॉम्पॅक्ट पाहिजे असेल 50,000च्या घरात तर OnePlus 13S. ह्याच्यामध्ये फक्त अल्ट्रा वाईड नाहीये, टेलिफोटो आहे. प्रायमरी सेन्सर 50+50 चा मिळतो. एक्सलंट कॉम्पॅक्ट फोन म्हणेन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 8 एलिटचा परफॉर्मन्स मिळतो. हो, 8 एलिटचा परफॉर्मन्स 50च्या खाली आता मिळत नाही एक्सेप्ट OnePlus 13S. 6.32 इंचचा 120 हर्ट्जचा LTPO डिस्प्ले आहे. 8 एलिट प्रोसेसर येतो. LPDDR5X रॅम टाइप, UFS 4.0 स्टोरेज टाइप. हे जे आहेत ना 50,000च्या खाली जर का तुम्हाला फोन्स घ्यायचे असतील, हे जे 4-5 डील सांगितले ना त्याच्याकडे तुम्ही नक्की बघा. आता तुमच्याकडे पैसे असतील आणि तुम्हाला फ्लॅगशिप घ्यायचं पण चांगल्या प्राइस मध्ये घ्यायचं तर 3 फोन आहेत. iPhone 17, iQOO 15 आणि Samsung Galaxy S25 Ultra. S25 Ultra तुम्हाला 89,500 मध्ये मिळतोय. iPhone 17 तुम्हाला 75,976 म्हणजे 75,000 पासून 79,000 पर्यंत किंवा 80,000 ह्या प्राइस रेंज मध्ये मिळतोय. हा जनरली 80,000च्या वरती असतो. तर iPhone 17 ऑल्सो गुड डील. iPhone घ्यायचा असेल तर बघू शकता. आणि iQOO 15 जो मला वाटतं 73-74,000 ला लॉन्च झाला, आता 68,999 मध्ये मिळतोय. तर फ्लॅगशिप घ्यायचे असतील तर ह्या 3 फोन्स कडे तुम्ही नक्की बघू शकता. जसं आधी सांगितलं, आधी जसे सेल आल्यानंतर जबरदस्त डील असायचे 5,000, 10,000, 15,000 कमी, तसे नाहीयेत. पण आता ज्या प्राइस वरती हे फोन्स मिळतायत ना, घेऊन टाका जर का पैसे असतील तर, किंवा तुम्हाला नवीन फोन घ्यायचे असतील तर. कारण की थांबलात तर पैसे अजून जास्त जातील. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, फायदा झाला असेल. आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, स्पेशली ज्यांना नवीन फोन्स घ्यायचे. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.